आणि तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमुळे स्वागताचे हे क्षण उजळलेले दिसते। मी पुनश्च एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि कार्यक्रमाची सुरुवात करत आहे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर दिलीप पुंडे सर, मराठवाडा भूषण WHO सदस्य, सरांना अशी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय पद स्वीकारावं आणि स्टेजवर यायची कृपा करावी। तसेच आजच्या वैद्यकीय संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर रामराव श्रीरामे सर यांना पण मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे। तसेच IMA मुखेडचे आदरणीय अध्यक्ष डॉक्टर कौरव सर यांना पण मी विनंती करतो की सरांनी स्टेजवर यायचं आहे। तसेच वैद्यकीय संस्था मुखेडचे सचिव IMAचे सचिव डॉक्टर कैलाश पाटील चांदोरकर सरांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं। आणि आज जो आपण इथे कार्यक्रम घेत आहोत की रिस्पेक्टेड डॉक्टर सत्कार मूर्ती आदरणीय डॉक्टर MJ इंगोळे सर व मॅडम या दोघांना पण मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचे। एकदा मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो, सर्व डॉक्टरांचं आणि स्पेशली पेरिफेरीवरनं पण डॉक्टर्स आलेले आहेत त्यांचं पण मी स्वागत करतो। आणि सर्व मान्यवरांना, मंचावर उपस्थित मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी धन्वंतरीचं पूजन करायचं आहे आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करायची। आणि पुढील कार्यक्रमास आता ह्या ठिकाणी जमलेले मुख्य अतिथी त्यांचं ह्या ठिकाणी प्रत्येकाचं मनोगत आपण घेणार आहोत। इंगोळे सरांबद्दल जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे। तर आदरणीय सत्कार मूर्ती ह्यांचा मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आदरणीय सत्कार मूर्ती सपत्नीक त्यांचा या ठिकाणी सत्कार करावा। सत्कार समारंभ केलेला आहोत आणि आता लगेच आपण केक कट करून त्यांचा म्हणजे आपण सत्कार झालेला आता केक कटिंगचा कार्यक्रम आपण घेत आहोत।
माणसे सतत संकटांना सामना करतात, ती माणसं मोठी स्वप्न साकार करतात, तीच माणसं मोठी स्वप्न साकार करतात. माणसं केवळ बोलल्यामुळे यशस्वी होत नसतात, माणसं केवळ बोलल्यामुळे यशस्वी होत नसतात, त्यासाठी रोज कृतीयुक्त प्रयत्न करावे लागतात, कृतीयुक्त प्रयत्न करावे लागतात. आणि हे हुबेहूब सरांना म्हणजे इथं लागू होतं. सर फक्त हसतमुख नाहीत तर ते कृतीयुक्त आहेत. ते त्यांना पेशंटला फक्त हसत बोलत नाहीत तर त्यांची ट्रीटमेंट पण ते त्यांनी दिलेले आहे. त्यामुळे सर एवढं सरांचं नाव लौकिक या ठिकाणी झालेलं आहे. आणि मी ह्या ठिकाणी आदरणीय सत्कारमूर्ती MJ इंगोळे सर यांना सत्काराला उत्तर द्यावं अशी त्यांच्या विनंती करतो आणि त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मराठवाडा भूषण सरपंच विशेष तज्ज्ञ जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य डॉक्टर पुंडे सर, IMAचे अध्यक्ष कार्डिओलॉजिस्ट खेडचे वेल नोन फिजिशियन आदरणीय पवार सर, IMAचे सचिव आदरणीय कैलास पाटील, वैद्यकीय संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्रीरामे सर, वैद्यकीय संस्थेचे सचिव आदरणीय बुडगेमार सर आणि आमचे नाना आदरणीय नाना, त्यांच्या आम्ही बोटाला धरून चाललो वैद्यकीय आपल्या प्रॅक्टिसमध्ये आमचे आदरणीय पूज्य आदरणीय नाना, आदरणीय सीतानगरे सर, स्वामी सर, आमच्या सगळे वैद्यकीय संस्थे आमचे सगळ्यांची मी नावं घेऊ शकत नाही. आपले नरवाडे सर, जामून सर आले, आपले सगळे वैद्यकीय संस्थेचे सदस्य आणि आमच्या डॉक्टर भगिनी आणि सीतानगरे साहेबाच्या घरचे, स्वामी साहेबाच्या घरचे आणि आपण सगळेजण. आणि आज हा कार्यक्रम आपण बुडगेमार सरांच्या हॉस्पिटल ठेवलो. अत्यंत प्रसन्न वातावरणामध्ये आमचा त्यांनी दवाखान्याचा वर्धापन दिन अत्यंत आनंदात आपण साजरा करत आहोत. मी खरंच बुडगेमार सरांना धन्यवाद देतो की त्यांनी एवढा सुंदर कार्यक्रम अरेंज केला इथं. त्याबद्दल मी त्यांना खूप धन्यवाद देतो. मलासुद्धा अभिमान आहे की बुडगेमार सर माझ्या दवाखान्यात जन्मले. हे सुद्धा माझे योगायोग म्हणा. सर माझ्या दवाखान्यात जन्मले आणि ती योगायोगाने ते इथं एक वेल नोन प्रॅक्टिशनर म्हणून आले, PG डॉक्टर रेडिओलॉजिस्ट म्हणून त्यांचा इथे खूप चांगला संपर्क आहे. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करतात. आणि मी आज एवढं भावूक झालो होतो आम्ही की आमची जणू काय तुम्ही लग्नाची वरात काढल्यासारखं काढल्या सगळ्यांनी. माझं लग्न मी 8वीला असताना झालं, म्हणजे मी 8 वर्षाचा होतो. 3रीला असताना, मी 3रीला असताना, म्हणजे माझं वय 8 वर्ष होतं आणि आमच्या घरच्याचं वय 6 वर्षे. तर त्यावेळेला मी एकदम बालविवाह झाला. तर आम्हाला लग्नातलं तर काही माहीत नाही, पण आज सगळेजण तुम्ही इतक्या आपुलकीनं सगळ्यांनी आम्हाला पोच दिला. तर मग इतका भारावून गेलो की आपलं खरंच कौटुंबिक तुम्ही इतका आमचा सत्कार केला. नुसतं फॉर्मॅलिटी नाही केलं, पण तनानं आणि तुम्ही मनानं सगळ्या दृष्टीनं तुम्ही मला आज आम्हाला दोघांचा एवढा चांगला सत्कार केला ते मी भारावून गेलो. तुमचं तन मन इतकं जोरात मध्ये आमच्या आत्मीयतेनं तुम्ही आम्हाला केला. खरंच आम्ही तुमचे जन्मभर ऋणी राहू. वैद्यकीय संस्था ही एक आपल्या कौटुंबिक संस्था आहे. असंच आपलं संस्थेचं वातावरण टिकून राहावं आणि आपण एकमेकाला सगळेजण असंच सहाय्यभूत राहून असंच आपली संस्था नावारूपावर यावं हीच आमची ही प्रार्थना आहे. मी 28 फेब्रुवारी 1974ला दवाखान्याचं उद्घाटन केलं. त्यावेळेला फारच अवघड होतं. मला MBBSला काही नंबर लागला नाही. नानाच्या कॉलेजला जाऊन मी फॉर्म भरलो, पण माझे पर्सेंटेज कमी पडलं, 2% कमी पडलं, कारण मी रिपीटर होतो. माझे 2% कटले, त्याच्यामुळे मला काही MBBSला नंबर लागला नाही. मग नानाच्या हॉस्टेलला गेलो, नानाने माझा फॉर्म भरले, नानाच्या हॉस्टेलला जेवण केलो मी, नानाने माझी फॉर्म भरले, नाना मला रेल्वे स्टेशनला पाठवायला आले आणि एवढी नानांनी माझी व्यवस्था केली. त्याचा मी खरंच ऋणी आहे, आजही ऋणी आहो त्यांचा. मी दवाखाना उघडायच्या वेळेला मला लोन घेतलो मी, देना बँकेचं लोन, सुशीत बेकर म्हणजे सेल्फ एम्प्लॉयमेंट या स्कीमखाली मला लोन मिळालं देना बँकेचं 7,000 लोन. त्यावेळेला त्याची इंटरव्ह्यू होती मुंबईला. त्यावेळेला मी मुंबईला गेलो.
मला 7,000 लोन मंजूर झालं त्यावेळेला. आणि त्याचे गॅरेंटर वाडेकर सर 3 वेळा माझ्यासाठी देण्या बँकेत आले. मला खरंच वाटलेलं एवढे मोठे डॉक्टर माझ्यासाठी बँकेत 3 वेळा आले तर माझं मलाच कसं तरी वाटलेलं. बँकेचं लोन मिळालं. मग मी दवाखाना घातलो, मुखेडला घातलो. त्यावेळेला नवीन फारसा अनुभव नाही, कसं प्रॅक्टिस करावं, कसं नाही, कसं आपण डेव्हलप करावं. आपली प्रॅक्टिस नाही चालली तर लोक सोयरेधारी हसतील असं मनात वाटायचं. मला काही लोकांनी सल्ला दिला की बाबा तुम्ही छोट्या गावाला जा, कवठावर आहे. पण मी विचार केलो कवठ्याला जाऊ तर तिथं 10च गावं राहतील, आजूबाजूला येऊन किती येतील, 10 गाव येतील. मी म्हणलो मुखेडला दवाखाना घातलो तर मुखेडला अटॅचमेंट 100 गावचे आहे. 2 गावात एक जरी पेशंट आला तर माझ्याकडे 50 पेशंट येतील. म्हणून आपण केव्हाही मोठं गाव आपण प्रॅक्टिसला धरावं हे म्हणून मी मुखेडे चॉईस केलं. त्यावेळेला मी दवाखाना चालू केलं. माझ्या अगोदर 2-3 डॉक्टर्स होते, वौदाने सर, मोठे कौरवार साहेब, असे 2-3 होते, खेकाळे सर. आम्ही फक्त आत्मनिरीक्षण करायचं, आपण कुठं कमी पडायलो आणि आपण ते डॉक्टर काय करायला तर आपण काय करायला पाहिजे. कोडगिरे साहेब होते, नंतर 2-3 महिन्यानं त्यांना जरा मोठा चांगला वेळ प्रशस्त जागा पाहिजे होती म्हणून त्यांनी थोडं 2-4 महिन्यानं उशिरा आले. आम्हाला खबरेल झाले चाललं म्हणून आम्ही तेच चालू केल्या. स्वामी साहेब आले 2-4 महिन्यानं. सीताराणे साहेब या वर्षाचं त्यांनी सीताराणे सर पॅथॉलॉजिस्ट होते, त्यांनी पण आले 1 वर्षात 1.5 आम्ही सगळं आम्ही एकदम मित्रत्वाच्या भावनेनं आम्ही प्रॅक्टिस करायचे. कधी एकमेकाबद्दल आम्ही जलसी केलो नाही. स्वामी साहेब गेल्या गावाला मी जाऊ नये, मी गेल्या गावाला सीताराणे साहेब जाऊ नये, सीताराणे साहेब गेल्या कोडगिरे साहेब जाऊ नये. आम्ही काही असं ठरवून कोणते गावात ठरलो नव्हतो, पण एक आमच्या मनानंच आम्ही एकमेकाच्या प्रॅक्टिसमध्ये डिस्टर्ब करू नये. आम्ही कोडगिरे साहेब गेले कुठं तर आम्ही तिथं जाऊ नये, म्हणजे चुकून आम्ही जाऊ नये असं आम्ही त्यावेळेला प्रॅक्टिस करायचं. आम्ही सकाळी 5ला उठायचं. प्रॅक्टिस आपल्याला सगळ्यांनी सांगितले बाबा तुम्ही काहीतरी नवीन पिढीला सांगायचं म्हणजे मी काही फारसा मोठा डॉक्टर नाही, मी साधा डॉक्टर आहे, पण आपण सगळ्यांना काहीतरी सांगावं असं आंतरिक इच्छा आहे. कारण आपलं वय आता नियर टू 75. तर तुम्हाला मी सांगायची एक बाबा आपण सांगावं तळमळीने की बाबा पुढच्या जनरेशनला कोणीमध्ये बा तुम्ही यांना काय ॲडवाईस कराल. तर एक आहे आपण काम करायला कधी लाजू नये, आपण वाला कमीपणा समजू नये. आपण समजा कुठे व्हिजिटला तुम्ही नवीन आहात ना, समजा कोणी नवीन असलं कुणी एखाद्या वेळेला जावं लागते आपल्याला. आता आम्ही प्रत्येक वेळा मी 1 दिवस मांजरमला जायचं, 1 दिवस चांडोळाला जायचं. मॉर्निंगला 5ला उठायचं, आम्ही 6ला नरसीला पेट्रोल भरायचं, 7ला त्या गावात जायचं, 7ला त्या गावात प्रॅक्टिस सुरू करायचं. मांजरमला जायचं, चांडोळा जायचं, एक दिवस येवतीला जायचं, एक दिवस पुंडे साहेबाच्या गावाला जाण्याचा योग आला. आज तिथलेच डॉक्टर नामांकित एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर आहेत, त्यांच्या गावाला मी व्हिजिट केलो. त्यावेळेला सावरगावला व्हिजिट केलो. आमचे अमितचे वडील मस्कले सर त्यांच्या मला खूप कॉपरेशन झालं. हनुमंतराव मस्कले सराच्या घरी मी जाऊ, असे अनेक ठिकाणी माझे मित्र, प्रत्येक ठिकाणी माझे मित्र राहायचे. मी लहानपणाची इथं शाळा माझी इथंच, सगळं हायस्कूल इथंच गेल्यामुळं. तर मुख्य म्हणजे आधी आपण फ्रेंड सर्कल तयार करायला पाहिजे. आपले या गावात आपले कोण ओळखीचे आहेत, परिचित कोण आहेत, त्याच्याने म्हणजे एक आमचा क्लासमेट बनला की त्याची टोटल फॅमिली आपण कॅप्चर करू शकता. त्याचे नातेवाईक, त्याचे बहीण भाऊ मामा असं, म्हणजे एक आपण विचार केला बाबा या गावात आपलं कोण ओळखीचं आहे, कोण व्यापारी आहे का मित्र आहे, असं एक असं. आणि आपण फॅमिली रिलेशन तयार करायचं बाबा. कौटुंबिक रिलेशन करायचं. कौटुंबिक रिलेशन काय होते, दाढी लाईफ लॉंग रिलेशन राहते. कौटुंबिक रिलेशन तयार करायचं. थोडक्यात 2 मिनिटांमध्ये पण आपण त्याच्याशी संवाद साधला, त्याचं वैयक्तिक नातं आपल्याशी तयार होते. आणि तिसरं प्रॅक्टिसमध्ये आजकाल कसं आहे, कोणी हिस्ट्रीच विचारत नाही. आजकाल कोणाला वेळच नाही, डॉक्टरलाही वेळ नाही आणि पेशंटलाही वेळ नाही. पेशंट 2 मिनिटांमध्ये माझी गाडी लागली, माझा ॲटो लागला. तर अशी परिस्थिती आहे या काळामध्ये. म्हणजे आपण काय करतो, मग त्याची पास्ट हिस्ट्री, प्रेझेंट हिस्ट्री, फॅमिली हिस्ट्री, पर्सनल हिस्ट्री सगळं विसरून जातो. त्याचं नेम, एज, सेक्स, ऑक्युपेशन, रेसिडेन्स, पर्सनल हिस्ट्री, पास्ट हिस्ट्री, फॅमिली हिस्ट्री, जनरल एक्झामिनेशन, टंग, कंजक्टिवा, आपण सगळं विसरून जातो ना. त्याचं हेमोग्लोबिन आहे का, त्याच्या कुठे ग्लँड्स आहेत का, त्या जनरल कंडिशन आपण पल्स, रेस्पिरेशन सगळंच त्या कुठं त्याचे ग्लँड्स, कुठं हे बाकी सगळं विसरून जातो आपण. 2 मिनिटात त्याला काढायचा प्रयत्न करतो. कधी कधी आपल्याला त्याची डायग्नोसिस मिस व्हायचा प्रश्न, त्याला ॲडिक्शन असलं अल्कोहोलचं, आपण विसरून जातो. कधी त्याला अटॅकची फॅमिली हिस्ट्री असते, कधी पास्ट हिस्ट्री, पेप्टिक अल्सरची कधी पास्ट हिस्ट्री असते,
असते, कधी त्याला हेमेटिमिसिस झालेलं असते, कधी तो सांगत नाही आपल्याला. पण असं थोडंसं आपण 2 मिनटं त्याला वेळ दिलं, त्याला त्याच्या थोडंसं लक्ष दिलं तर आपल्याला डायग्नोसिसला निश्चित वेळ होते, आपल्याला मदत होते आणि आपल्या प्रॅक्टिस वाढते. आमच्याकडे रानडे सर होते, ते म्हणायचे यू डोंट गो टू मनी, मनी विल कम टू यू. तुम्ही काम करा, तुमच्याकडे आपोआप पैसा येतो. त्यांनी दुसरं एक मंत्र दिलं होतं आम्हाला की बघ तुम्ही एकदा नापास व्हाल, 2दा व्हाल, 3दा व्हाल, पण 4थ्या वेळा आम्ही तुम्हाला कंटाळून पास करू. मग तुम्ही मार्केटमध्ये जाल, प्रॅक्टिस कराल, लोकांना फसवाल, तुम्ही एक दिवस तुम्ही स्वतःलाही फसवून घ्याल. त्याच्यासाठी तुम्ही मेहनत करा, अभ्यास करा, चांगले डॉक्टर्स म्हणून बाहेर पडा, असे त्यांचे आम्हाला म्हणायचे. त्यावेळेला आमचे टीचरसुद्धा खूप चांगले होते. आताही टीचर चांगले. आपण स्वतः समजा आपल्याला वेळ मिळाला, आपण मोबाईल पाहत बसण्यापेक्षा एखादा डिसीज तुम्ही एखादी पुस्तक घेतलात, ऑस्टिओमायलायटिस म्हणा, कुठल्याही बिमारी तुम्ही ना पेशंट बघू, आपण 2 मिनिटांमध्ये एक डिसीज बघू शकता, ओव्हरलूक करू शकता. फक्त आपल्या मनात पाहिजे आपण वाचावं काय म्हणून. आजकाल तर खूप ज्ञान आहे, आपल्या कंपनीवाले खूप पुस्तकं देत गेली. त्यावेळेला माझ्याकडे आता एक अलमारी भरली पुस्तकानं. आता कोणी एजंट लोक कंपनी पुस्तकं देत नाहीत, फक्त क्लिनिकली कसं आपण डायग्नोस करावं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण 2 मिनटं मोबाईल बघण्यापेक्षा तुम्ही 5 मिनटं जरी दररोज 1 तास जरी रिडिंगला दिला ड्युरिंग युअर प्रॅक्टिस, ज्यावेळेला पेशंट नाही त्यावेळेला, तरी यू विल बिकम सक्सेस डॉक्टर. तर असं एक मला सांगायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, आपण बऱ्याच गोष्टी आहेत सांगायच्या. बऱ्याच वेळा अनुभव येतात आपल्याला, बरे वाईट अनुभव येतात आपल्या आयुष्यात, चढ उतार येतात, कधी पेशंटला रिॲक्शन होते. आमच्याही बऱ्याच वेळा आम्हाला पेनिसिलिनला रिॲक्शन आली, बऱ्याच झायलोकेनला रिॲक्शन येते, इम्फिरॉनला रिॲक्शन येते, कशाला येऊ शकते, कॉमिफ्लेम बऱ्याच वेळा येतात. तरी पण आपण न घाबरता त्याला आपण इलाज करायचं. जर आपल्या आवाक्याच्या बाहेर दिसल तर आपण इगो तयार करायचं नाही, जवळच्या डॉक्टरांना बोलवायचं, किंवा आपण पुणे साहेब आहेत, कौरार साहेब आहेत, महेश पत्तेवार आहेत, किंवा जवळचे डॉक्टर्स आपले मित्र. शेवटी आपण मित्र आहोत, एकमेकाच्या सुखादुखामध्ये नाही तर कशानं. एखाद्यावर संकट आलं तर आपण धावून जाऊ शकतो आणि आपलं कर्तव्यच आहे ते, आपण गेलंच पाहिजे. तर असं मला वाटते, आपण कोणी इगो करून आपण कसं जातो दुसऱ्यांना बोलू, मला त्या पेशंट काय म्हणेल, पेशंट काय म्हणण्यापेक्षा त्याचा जीव वाचला तर तो आपला जन्मभर आपला ऋणी राहील आणि आपल्याही मनाचा एक ताण कमी होईल असं मला वाटते. आपण आता बरेच गोष्टी आहेत प्रॅक्टिसमध्ये. कष्ट तर करावं लागेल, कष्ट केल्याशिवाय तर कष्टाशिवाय पर्याय नाही, कष्ट तर करावंच लागेल, मेहनत करायचं, हे तर ब्रीदवाक्यच आहे. आपण सर्वांनी आमचा यथोचित सत्कार केला. पुन्हा मला राहावं वाटते की बाबा तुम्ही इतका आमचा कौटुंबिक सत्कार केलात, आम्ही दोघे धन्य झालो. आपल्या सगळ्यांचे आम्ही ऋण व्यक्त करतो, आयुष्यभर तुमच्या ऋणात राहू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूपच छान त्यांचं इथं मनोगत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे क्लिनिकल नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. मी पण आता रुटीन प्रॅक्टिसमध्ये रेडिओलॉजिस्ट युजली क्लिनिकल हिस्ट्री आम्ही विचारत नाही, पण मी प्रत्येक पेशंटला आवर्जून क्लिनिकल हिस्ट्री विचारतो आणि मॅक्सिमम डायग्नोसिस त्याच्यातनं फेच होतं. आणि क्लिनिकल हिस्ट्री हे खूप इम्पॉर्टंट आहे, त्याचं महत्त्व सरांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि वेळ वाया न घालता प्रत्येक टायमाचा आपण कसा सदुपयोग करायचा हे सरांनी सांगितलेलं आहे. खूप चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी सरांनी सांगितलं.